बघा, हिंगणघाटमध्ये तालुक्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार साहेबांनी आपल्या हिंगणघाटला आम्हाला एक शासकीय मेडिकल कॉलेज वर्धा जिल्ह्यात हिंगणघाटला दिलं। आता जागेवरून राजकारण सुरू आहे। हे जे 9 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जे घोषित केले होते, 9 पैकी 7 जिल्ह्याचे आतापर्यंत निधी मंजूर झालेला आहे आणि त्यांना 403 कोटीचा निधी हा देण्यात आलेला आहे। हिंगणघाटमध्ये अजूनपर्यंत निधी वितरित झाला नाही। याचं कारण हिंगणघाटमधील जागा ही अजून फायनल झालेली नाही आणि सध्या जागेवरूनही विरोधी पक्ष वेगवेगळे चुकीचे खोटे आरोप करत आहे। त्यांनी केलेल्या आरोपाला कुठेही पुरावा नाही आणि माझं त्यांना सांगणं आहे की मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये राजकारण नको। मोठ्या मुश्किलने हिंगणघाटला मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे। या मेडिकल कॉलेजमध्ये सर्व विरोधकांनी एकत्र येऊन याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। जी कुठली जागेची निवड केली पाहिजे आणि या ठिकाणी अजूनपर्यंत शासनाने कुठल्याही जागेची निवड केलेली नाही। या ठिकाणी 40 एकर जमीन वेळाची तिथल्या ज्यांनी घेतली त्यांनी देण्याचं कबूल केलेला आहे, तो सुद्धा प्रस्ताव केलेला आहे। त्याचप्रमाणे जी झुडपी जंगल आहे तो सुद्धा प्रस्ताव केलेला आहे। अजून सरकारने निर्णय घेतलेला नाही, पण चुकीचा निर्णय, चुकीचा संभ्रम पसरवण्याचं काम काही लोक करत आहे, हे चुकीचं आहे। आणि म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे, मेडिकल कॉलेजसाठी सर्वांनी एकत्र यावं आणि त्यांच्याजवळ जर जागा असेल, 41 एकर जागा हिंगणघाटमध्ये आहे असं त्यांनी सांगितलं, त्या जागेचा प्रस्ताव त्यांनी द्यावा, शासनाकडे पाठवावा। मी त्यांना मदत करण्यास तयार आहे आणि शेवटी मेडिकल कॉलेज या सरकारच्या हातून व्हावं। 3 महिन्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका आहे, निवडणुकीमध्ये हे मेडिकल कॉलेज थांबू नये हा माझा प्रयत्न आहे। त्यामुळे मेडिकल कॉलेज होणे गरजेचं आहे। पत्रकार परिषद झाली आणि मलम कन्स्ट्रक्शन आणि तुम्ही या जागेत मुदभर शहरातले व्यापारी म्हणून पार्टनरशिप आहे आणि पार्टनरशिप असल्यामुळे हे मेडिकल कॉलेज वेळा या ठिकाणी नेते असा आरोप तुमच्यावर करण्यात संपूर्णपणे निराधार आरोप आहे। त्यांनी या आरोपाचा पुरावा द्यावा, चुकीचे आरोप करू नये। चुकीचे आरोप करणं आता समोर निवडणूक समोर ठेवून हे चुकीचे आरोप करून संभ्रम पसरवण्याचं काम हे सुरू आहे। त्यामुळे हे आरोप त्यांनी सिद्ध करावे हा माझा त्यांना प्रश्न आहे। नंबर 2, या सरकारच्या हातून ज्याप्रमाणे 9 जिल्ह्यामध्ये मंजूर झाले होते त्यापैकी 7 जिल्ह्याचे निधी अलॉटमेंट झालेला आहे, त्यांना मेडिकल कॉलेजचा पैसा 403 कोटी रुपये पोहोचलेला आहे। आपलं सुद्धा कॉलेज हे विनाकारण वादामध्ये अटकू नये यासाठी जर 40 एकर जमीन तुमच्याजवळ असेल तुम्ही ती ताबडतोब द्या आणि त्यासोबत मी सुद्धा तुमच्यासोबत येण्यास तयार आहो। माझी कुठलीही भूमिका त्या संदर्भामध्ये नाही। माझ्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम विरोधी पक्षाने ते निवडणूक समोर ठेवून करत आहे। बैठक होणार आहे का, कधीपर्यंत ती बैठक होणार आहे आणि त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये कोणकोणत्या शहरातले कृती समितीचे राहणार आहे का किंवा कोणकोणत्या पक्षाचे नेते घेऊन तुम्ही बसणार आहे आणि कधी होणार? मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन केला, स्वतःहून 3-4 लोकांना मी स्वतःहून फोन केला आणि त्यांना तुमच्याजवळ जर प्रस्ताव असेल तर आपण बसण्याची त्यांना मी माझ्याकडून विनंती केलेली आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे त्यांनी सुद्धा प्रस्ताव द्यावा। तो प्रस्ताव शासनाकडे मंजूर व्हावा। शेवटी मेडिकल कॉलेज तात्काळ होणं गरजेचं आहे। हा हिंगणघाटचा विषय नसून वर्धा जिल्ह्याचा विषय आहे।